सिम्प्लिफिकेशनचा एक असा क्वेश्चन उडवायचा आहे फक्त 5 सेकंदात. बघा, 1/30 प्लस 1/42 प्लस 1/56 प्लस 1/72 ज्यावेळेस अशा टाईपचे इंडक्शन प्रॉब्लेम येतात, त्याला इंडक्शन टाईपचे प्रॉब्लेम म्हणतात. यावेळेस याला सोडवायचं कसं, तर बघा, ह्या 30चे फॅक्टर परतील 5 गुणिले 6, 42चे परतील 6 गुणिले 7, 56चे परचे 7 गुणिले 8 आणि याच प्रकारे सिक्वेन्स चालू राहील 8 गुणिले 9. बघा, यांच्यातला डिफरन्स एकचा आहे. 6 7 7 8 8 9 यांच्यातला डिफरन्स एकचा असेल तर अशा केसमध्ये काय करायचं की जो पहिला नंबर आहे आणि जो शेवटचा नंबर आहे त्यांना अशा प्रकारे लिहून घ्यायचं. बघा, 5 असेल तर 1/5 मध्ये मायनस घ्यायचं आणि 9 लास्ट नंबर आहे तर 1/9. तर याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 9 1 9, 9 मधून 5 गेले आणि खाली यांचा गुणाकार 9 45. तर तुमचं उत्तर या ठिकाणी येईल 4/45. याचं उत्तर झालं. त्याच टाईपमध्ये हा क्वेश्चन बघा, 6चे फॅक्टर असे घ्यायचे की बघा 2 × 3 ज्याचा डिफरन्स एकचा असला पाहिजे. आता इथे येतोय म्हणून काही ठिकाणी डिफरन्स वेगळा पण असू शकतो. 3 गुणिले 4 खाली इकडे 4 गुणिले 5. या ठिकाणी काय करायचं, पहिला नंबर आणि शेवटचा नंबर घ्यायचा आहे. तर 1/2 मायनस 1/5. तर या ठिकाणी 5 वजा 2 3 आणि खाली 5 दुने 10, 3/10 याचं उत्तर येईल. आणि ह्या क्वेश्चनला तुम्ही सांगायचंय. धन्यवाद.